नमस्कार, सोनूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे बीट कटलेट कसं करायचं। तर त्यासाठी मी इथे छोटे 2 बीट घेतलेले आहेत, एक बटाटा घेतलेले उकडून, 2 चमचे पोहे बारीक करून घेतलेले आहेत आणि थोडा रवा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, हळद, धना जिरा पावडर आणि मसाला। तर पहिलं आपण हे जे आहे किसून घेऊयात, बटाटा आणि बीट किसून घेऊयात। हे बघा, इथे मी आता हे सगळं आपलं बीट आणि बटाटा किसून घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपण काय एक जी मिरचीने तुकडे केलेले आहेत ते तुकडे टाकून घेऊयात आणि एक थोडंसं आपण अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊयात। एक अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊयात आणि आता याच्यामध्ये जिरं टाकूयात। थोडं जिरं टाकून घेऊयात। त्यानंतर हाफ चमचा हळद टाकून घेऊयात आणि एक हाफ चम्मच धना जिरा पावडर टाकूयात आणि अर्धा चम्मच लाल मसाला टाकून घेऊयात आणि हे सगळं लाल मसाला टाकल्यानंतर कोथिंबीर टाकूयात, मिक्स करूयात। यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात, जेवढे लागेल तेवढे चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। हे बघा, मी पूर्ण मिक्स केलेलं आहे। त्यामध्ये आता आपण पोह्याचं जे पोहे बारीक केले होते ते टाकूयात, कारण बाइंडिंग येण्यासाठी, आणि ते मिक्स करून घेऊयात। बघा, मी मिक्स करत आहे, पूर्ण मिक्स करून घेऊयात। हे बघा, पूर्ण मिक्स झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण ह्याचे छोटे छोटे अशा टिक्क्या बनवून घेऊयात, एक छोटे छोटे गोल गोल टिक्की बनवून घेऊयात पूर्ण। बघा, मी अशी टिक्की बनवून घेतलेले आहे। ते आता एक एक करून आपण त्याला रवा लावून घेऊयात आणि मी ते एक पॅन तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण एक एक करून शॅलो फ्राय करूयात। मी थोडं तेल टाकलेले 2-3 चम्मच आणि त्यामध्ये आपण शॅलो फ्राय करून घेऊयात। आपण हे फ्राय पण करू शकतो, पण आपण हे शॅलो फ्राय करत आहे। मग आपण असं एक एक करून कोट करून घेत आहे, सगळं लावून घेत आहे। तुम्ही बघू शकता, मी सगळ्याला लावून घेतलेलं आहे। आता आपण हे जे आहेत एक एक करून इथे शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवून देऊयात पॅनमध्ये। असं स्लो गॅसवरती ठेवून देऊयात एका साईडला। तर त्यानंतर पलटी करून घेऊयात। आपण आता ह्या दुसऱ्या साईडनी पलटी करून घेऊयात, एक एक करून सगळे पलटी करून घेऊयात। आपण एकदम कमी तेलामध्ये त्यांना शॅलो फ्राय करत आहे, त्यामध्ये हेल्दी पण होणार। बघा, आता आपण सगळे पलटी करून घेतलेले आहेत। खूप छान असे खुसखुशीत आणि मस्त होतात हे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा। मी पलटी करून घेतले, थोडं अजून 2-3 मिनिटं शिजण्यासाठी ठेवून देऊयात, मग आपले बीटरूट कटलेट रेडी होणार। तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूज किचन। 2 मिनिटांनी आपण परत अजून एकदा पलटी करून घेऊयात सगळ्या साईडनी। आपण हे पलटी करून घेतलेले आहेत, बघा। अशा प्रकारे आपले हे बीट कटलेट जे आहेत ते रेडी झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू। तर अशा प्रकारे आपले बीट कटलेट तयार झालेले आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।